नमस्कार सर्वांना. तर आज आहे ना गुरुवार आहे. त्यामुळे आज माझ्या डोक्यात आलं की आपल्याला एक असा व्हिडिओ केला पाहिजे, ज्यामुळे बऱ्याचशा महिला ना हे होतील म्हणजे काय होतील, उत्स्फूर्त होतील आणि डिमोटिवेट झालेल्या महिलासुद्धा जागृत होतील काही गोष्टींसाठी, असं मला वाटलं आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ मी केला. आणि आजचा व्हिडिओ मी स्वामींना स्मरून यासाठी केला, की सारामृत वाचत होते. रोजचे आपले जे अध्याय असतात ते. आणि सारामृत वाचता वाचताच माझ्या डोक्यात आलं की असं स्पेशल व्हिडिओ करायला तर जमत नाही, पण ना बोलता बोलता किंवा ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या स्वामींना स्मरून मला बोलायला बरं वाटतं आणि त्यासाठीच आजचा व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी झिरोपासून पुन्हा स्टार्ट केली आणि बऱ्याच जणी मला विचारतात की ताई, तुम्हाला म्हणून शक्य झालं किंवा तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्हाला हे सगळं कसं जमलं? आणि त्याच विषयावर आज म्हटलं बोलावं तुमच्याशी. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला ना दोनच मार्ग उरतात. एक तर आहे त्या गोष्टीला पुढं तोंड देणं किंवा दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला संपवणं. आणि या दोन गोष्टीतला उत्तम पर्याय कोणता आहे माहिती आहे? की आहे त्या गोष्टीला तोंड देणं. कारण आयुष्य गमावण्याची जी भीती असते किंवा आयुष्य गमावणं म्हणजे काय असतं, याच्या अगदी जवळून मी गेलेली आहे. म्हणजे मरणाच्या दारातून एकदा मला महाराजांनी परत आणलेलं आहे. आणि महाराजांना काय आवडत नाही माहिती आहे का तुम्हाला? की महाराजांना आत्महत्या, हरून जाणं, अन्याय करणं, थकून जाणं, या गोष्टी महाराजांना नाही पटत. आणि त्यामुळं एकदा त्या गोष्टीची शिक्षा मला महाराजांनी दिली आहे, की मरण म्हणजे काय असतं, हे आपल्याला जेव्हा आपण स्वतःला जिवंत बघतो 5-6 दिवसांनी, 7 दिवसांनी, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या आयुष्याचं खरं महत्त्व काय आहे. आणि तो दिवस मला आजही आठवतो, ज्या दिवशी मी एक 6 दिवसांनी जेव्हा बघितलं हे जग पुन्हा एकदा, तो दिवस मला आजही आठवतो. आणि तेव्हापासून ना माझ्या मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली, की नाही, हे आयुष्य जसं दिलंय ना आपल्याला देवानी, तसं पुढं न्यायचं. मात्र हो, अन्याय सहन करायचा नाही किंवा आपला स्वाभिमान कधी गमवायचा नाही. आणि कोण म्हणतं की लव्ह मॅरेजेस तुटतात? बिलकुल नाही बरं का. लव्ह मॅरेजच नाही तर अगदी आई-वडिलांनी बघून दिलेली स्थळं आणि प्रॉपर अरेंज मॅरेजसुद्धा तुटतं, हे मी माझ्यावरून सांगते. मात्र आज कुठल्याही गोष्टीचा मला पश्चाताप नाही आहे किंवा मला वाईट वाटत नाही. कारण आपण एखाद्या गोष्टी जेव्हा आपले 100% देतो ना, तेव्हा हा पस्तावा, पश्चाताप हा काडीला सुद्धा एक एवढीसुद्धा जागा नाही आहे त्या गोष्टीमध्ये. जेव्हा या लग्नामध्ये मी पुढं झाले, त्यावेळेस मी एक स्वतःशी वचन घेतलं होतं, की काहीही झालं तरी आता आपल्याला हे टिकवायचं आहे. आपले आई-वडील काय म्हणतील? आपला समाज काय म्हणेल? आणि त्या गोष्टीसाठी मी माझे 100 नाही 1,00,000% दिले, की पडेल ते काम केलं. मी तुम्हाला खरं सांगते, की परिस्थिती बदलायला 1 दिवस वगैरे पुरेसा नव्हता. त्यासाठी मला आयुष्यामध्ये जवळ माझ्या वयाच्या 17व्या-18व्या वर्षापासून मी खूप स्ट्रगल केला. म्हणजे प्रत्येक काम केलं जे माझ्या समोर आलं. पण त्या वर्षांपेक्षा सुद्धा मी तेव्हा किमान आनंदानं जगले सुद्धा बरं का. मी तेवढाच आनंदानं जगले होते किंवा दुःख जरी समोर आलं तरी मला भरपूर सुख पण मिळत होते. पण मी माझ्या या 10 वर्षातला जर अनुभव सांगितला ना तुम्हाला, या आत्ताच्या रिसेंटली 10 वर्षात, तर मी फक्त एका कुटुंबासाठी अशी राबत गेले. मी स्वतःचा विचार पण नाही केला. ही दुसरी बाजू आहे, की ज्या लग्नासाठी किंवा ज्या गोष्टीसाठी मी राबत गेले, कुणाचंही नाव मला या ठिकाणी घ्यायचं नाहीये. पण तिथल्या एकाही व्यक्तीला या विषयावर कधी किंमत नव्हती माझी, की "तू खूप छान केलंस, तू होतीस म्हणून असं झालं." नाही. उलट मला नावं ठेवण्यात आली, की "तू काय केलंस? तू काहीच केलं नाहीस किंवा तू कुणाला सांभाळलंच नाहीस" वगैरे अशा अनेक गोष्टी मला बोलल्या गेल्या. प्रत्येक गोष्ट घरात जेव्हा घडते एखाद्या स्त्रीसोबत बरं का, माझ्यासोबत असं नाही सांगत मी, तर ते बघायला हा समाज नसतो, कधीच नसतो. पण जेव्हा ती स्त्री स्वतःच्यासाठी आवाज उठवते, तेव्हा हाच समाज सगळ्या बाजूनं तिला बोलायला येतो बरं का, की "तू चुकलीस, तुझी चूक आहे, तूच कमी पडलीस किंवा तुझंच असं आणि तुझंच तसं." पण ती स्त्री जेव्हा गपचूप सगळं घरात सहन करत असते किंवा परिस्थिती बदलावी म्हणून अक्षरशः 2 कपड्यांवर पण ती राबत असते किंवा ती कुठलाच मोबदला मागत नाही. फक्त आपला हा संसार टिकावा यासाठी ती दिवस-रात्र प्रयत्न करत असते. कधी कढईभर म्हणजे जवळ-जवळ 5 किलो तेलामध्ये ती वडे तळत असते. कधी 9 महिन्याचं पोट घेऊन ती टेम्पोवर
छानपैकी काम करत असते, तेव्हा सगळे म्हणतात, की "काय झालं केलं म्हणून?" बरोबर आहे ना? पण जेव्हा ती आवाज उठवायला बघते, तेव्हा "तूच नाही केलंस" किंवा "मी पण केलं" हे म्हणायला पण हाच समाज असतो. मला काय म्हणायचंय, की जर तुमच्यावर अशी आणीबाणीची वेळ आली ना, एक तर जगा किंवा मग जीव द्या. तर दोन्हीतलं तुम्ही जगा हा पर्याय निवडा. कारण कुठलीच गोष्ट अवघड नाहीये. कोणाकडं शिक्षण नसेल, पण कला असेल, कुणाकडं कला नसेल, पण शिक्षण असेल. पण एक स्त्री मनात आणलं, तर आपलं आयुष्य शून्यातून पुन्हा उभी करू शकते. ज्यावेळेस मी हे सगळं सोडलं होतं किंवा घर वगैरे सोडलं होतं, तेव्हा माझ्याकडं 2 ट्रॅव्हल बॅग आहेत. हिरव्या रंगाच्या आजही आहेत माझ्याकडं. त्याच्यामध्ये 2 टॉप, 1 लेगिन्स किंवा परीचे नुसते वरचे टॉप तर खालचे कपडे नाही, असं घेऊन आम्ही घरातनं निघालो होतो. साधी माझी स्वतःची जी टू व्हीलर होती, तीसुद्धा माझ्यासोबत नव्हती. कार होती आणि ती कार माझ्या नावावर होती म्हणून मी ती लांब आणली होती, का तर पुन्हा मला त्याच्यामध्ये त्रास नको. पण तिथून जो प्रवास चालू झाला होता, 2 कपडे, बॅग आणि माझे काही पार्सलचं साहित्य आणि ट्रायपॉड आणि हो, आपले महाराज बरं का, आपल्या देवघरात आत्तासुद्धा आहेत ना, ती महाराजांची मूर्ती. एवढंच आपण त्या घरातून आणलेलं होतं. मात्र ते घर जेव्हा आपण सोडलं ना, त्या घरामध्ये बांधकामासाठी भरपूर काही आता प्रत्येक गोष्ट नकारली जाणार हे मला माहिती आहे. पण हे सगळं परमेश्वर बघत असतो, की त्या घरासाठी किंवा ते नवीन घर बांधण्यासाठी अनेक गोष्टींसाठी एका स्त्रीनं किती धडपड केली आहे किंवा जर तिला संसारच मोडायचा होता किंवा तिला ते करायचंच नव्हतं, तर तिनं ते नवीन घर बांधण्याची एवढी धडपड किंवा ती भिंत भिंत विटांनी बांधताना बघितलं असतं का? किंवा स्वतःची स्वप्न उभं राहताना बघून पुन्हा ती भाड्याच्या घरात किंवा पुन्हा आई-वडिलांच्या घरात आली असती का? तर बिलकुल नाही. जिला प्रॉपर्टीवर प्रेम आहे किंवा जिला एक 2-3 गुंठ्याची हाव आहे, ती स्त्री ना तिथंच राहून वाईट कामं, चांगली कामं करत बसती, भांडत बसती. पण जी स्त्री सगळं सोडून आजही मी तुम्हाला ऑन सोशल मीडिया सांगते, की मला तिथल्या जे माझं घर होतं ना, तिथं एका विटेची सुद्धा अपेक्षा नाही आहे आणि मला नको आहे. कारण मी माझं विश्व आता छान निर्माण केलंय. पण सांगण्याचा उद्देश हा आहे, की जीव देणाऱ्या स्त्रिया किंवा आपण बघतो रोज हुंडाबळी असतात किंवा अनेक स्त्रिया संसाराला कंटाळून आत्महत्या करतात. का करायची? किंवा कोणाला फरक पडणार आहे? सगळ्याला जामीन मिळेल, सगळेजण सुटतील, सगळं होईल. पण आपली जी मुलं आहेत ना, आपली वाट बघणारी किंवा आपल्याला आई म्हणणारी, ती पोरकी होतील. कारण माझ्या मुलाला त्या भीतीतनं जाताना मी पाहिलंय आणि ती जी भीती असती ना, या सगळ्या जगाच्या पलीकडं असती. मुलांना प्रेम देणं किंवा मुलांना नुसतं जन्म देणं, रस्त्यावरची कुत्री मांजरीसुद्धा मुलांना जन्म देतात. पण तो जन्म दिल्यावर त्यांचं उत्तम पालनपोषण करणं किंवा त्यांना एखाद्या ट्रॉमामध्ये न जगू देणं, हे आई म्हणून आपलं कर्तव्य असतं. बाप लोक हे विसरतात, की मुलांना त्याचा ट्रॉमा होईल किंवा मुलांसमोर कुठले विषय बोलावेत, कुठले नाही, हे प्रत्येक बाप विसरून जातो, सासरकडचे विसरून जातात. पण एका स्त्रीच्या, एका आईच्या मनामध्ये ही धडपड कायम असते, की माझ्या मुलांना मला चांगले संस्कार द्यायचे आहेत. माझ्या मुलांना मला चांगलं लाईफस्टाईल द्यायचं आहे. मला माझ्या मुलांना गावातल्या वातावरणात नाही वाढवून द्यायचं, कारण मुलं ही गावामध्ये बिघडतात. अशी एक नाही अनेक धडपड फक्त स्त्रियांच्या मनात असते. आणि त्या प्रत्येक स्त्रीला माझ्या व्हिडिओतर्फे हा आज एक मेसेज आहे, की आपल्या मुलांसाठी जगा. हां, तुमची परिस्थिती उत्तम असेल, तुमचा पती तुम्हाला कायम किंमत देत असेल, ज्या दिवशीपर्यंत तुमचा पती तुमच्या बाजूनं आहे, तोपर्यंत तो संसार कधीच सोडू नका. मीही तेच केलं. ज्या दिवशीपर्यंत पती आपल्या पाठीमागं उभा असतो, त्या दिवशीपर्यंत त्या संसारासाठी भिकारी होऊन जगा. पण ज्या दिवशी तुमची साथ तुमचा पती सोडेल, कुठल्याही कारणानं असू द्या तो, मग तो पैशावरून असेल, तो घरच्यांसाठी असेल, तो संशयावरून असेल किंवा तो प्रॉपर्टीवरून असेल. अशी अनेक कारणं असतात, की एखाद्या नवऱ्याला प्रॉपर्टीच द्यायची नसती, एखाद्या नवऱ्याला बायकोचं चारित्र्यच आवडत नाही, एखाद्या नवऱ्याला बायकोवर खूप संशय येतो किंवा एखाद्या नवऱ्याचं बाहेर अफेअर असतं. अशी अनेक लोकांच्या अनेक कारणं असतात बायकोला त्रास देण्याचे. पण या कारणामध्ये ना पिसली कोण जातात सांगू तुम्हाला? आपली मुलं. कारण आपण पण पुढं ध्येय ठेवतो आणि पुढं जातो आणि तो नवरा तर काय म्हणजे खरं सांगते हेच असतो, की बाबा चल गेलीस तर गेलीस, आलीस तर आलीस. पण या सगळ्यामध्ये परिणाम होतो तो आपल्या मुलांच्या बालमनावर कारण त्यांचा मेंदू तेवढा सक्षम नसतो.
हे सगळं सहन करून पुढं जाण्याइतका त्यांचा मेंदू सक्षम नसतो. आपल्या मेंदूची वाढ, आपले विचार आणि त्यांचे विचार यामध्ये खूप फरक असतो आणि म्हणून मुलांवर काय परिणाम होतो याचा किंवा मुलांसाठी काय करा किंवा काय नाही, हे तुम्हाला मी नक्की उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगीन. पण आज मला एवढं शेअर करावंसं वाटलं. उद्या आपण नक्की भेटूया पुढच्या